नाशिक महानगरपालिकेच्या विशेष महासभेपूर्वीच शहरातील खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच तापलाय। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महापालिका परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं। खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला। जखमी नागरिकांचा वेश परिधान करून काही कार्यकर्ते महापालिकेत दाखल झाले। काहींच्या हाताला प्लास्टर, डोक्याला पट्टी, तर काही जण व्हीलचेअरवर होते। ॲम्ब्युलन्समधून येतही प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला। यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विशेष महासभेत घोषणाबाजी करत प्रशासनाला धारेवर धरलं। खड्ड्यांना जबाबदार कोण असा सवाल करत रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा करणारे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू असताना रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे आता महापालिका प्रशासन संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर काय कारवाई करणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे। आज मोठ्या स्वरूपात आम्ही आंदोलन केलेलं आहे। मागच्या काळात जेवढे लोक मृत्युमुखी पडले तुम्ही बघितलं असाल, या शहरात अनेक बळी गेलेले आहेत। कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाचं डोकं फुटलं आणि ह्या प्रशासनाने अजून सुद्धा जाग नाहीये। तुम्ही शहरात बघितलं, खड्डे तसेच आहे। तुम्ही ठेकेदाराला पोहोचतायत। मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो, काल तातडीने त्यांनी बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्र्यांना सुद्धा सन्माननीय आयुक्त असतील, सन्माननीय महापौर असतील, यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा खोटं सांगितलं। MNGL वर खापर फोडलं। MNGL सुद्धा जबाबदार आहे, परंतु आपली महानगरपालिका सगळ्यात जास्त जबाबदार आहे। परंतु अजून किती बळी घेणार हे आम्ही त्यांना विचारायला आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये 4 नगरसेवक आलेलो आहोत। केला आहे ॲम्ब्युलन्समध्ये आलेला तुमच्या अंगाला, हाताला, पायाला, डोक्याला जखमा काय हे प्रकारचं आंदोलन आहे? त्याच्यासाठी हे खड्ड्यांविषयीचं आंदोलन आहे। रोजच्या रोज लोक पडतात ते खड्ड्यांमध्ये। नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे झालेले, ते महापौरांचं त्याच्याकडे लक्ष नाही। 5 लोकांचे बळी गेले आतापर्यंत 6 महिन्यामध्ये। निवडणूक झाल्यापासून 6 महिने झाले, 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यावरही महापालिकेने अजूनपर्यंत कुठलंही ऍक्शन घेतलेली नाही। आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पण नागरिकांची हीच अवस्था आहे। रोज खड्ड्यामध्ये पडतात, ते लहान मुलं शाळेत जातात तेव्हा पडतात। तर लवकरात लवकर खड्ड्यांचं काहीतरी करा, रस्ते करून द्या, काँक्रिटीकरण करून द्या। पेशंट आहे, काही जण कोमात सुद्धा आहे आणि बिचाऱ्या संपूर्ण नाशिककरांवर ही परिस्थिती आलेली आहे। जे नागरिक आहे, आज आम्ही शिवसेना ही नाशिकच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरणारी संघटना आहे। खरं तर गेल्या 1 महिन्यापासून या सर्व गोष्टी चालू आहे। कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरवरती आज गुन्हा दाखल केलेला नाही। म्हणजे याचा अर्थ प्रशासन हे आणि सत्ताधारी हे या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी टाकत आहे आणि नाशिककरांना वेठी धरून काम करत आहे। आजही बघा, आजही रोज किती लोकांची अपंगत्व आलंय, किती लोकांचे पाय फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे, कंबर फ्रॅक्चर आहे। त्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा आहे। म्हणजे अशी परिस्थिती या शहरावरती आली आहे आणि मी आपणास एक विनंती करतो, या महापालिकेने आता तरी या प्रशासनाने सुधारलं पाहिजे। आज जे तुम्ही हाताला बँडेज, डोक्याला बँडेज लावून तुम्ही आज महापालिकेमध्ये आलेले आहात, काय कारण आहे त्याचं? जे संपूर्ण नाशिकमध्ये जे खड्डे पडलेले आहे, या खड्ड्यांमुळे आपल्या सगळ्या नाशिककरांची ही दुरवस्था झालेली आहे। बरेच जण मृत्युमुखी पडले आहे। कोणाच्या घराचे जे कर्ते पुरुष हे मृत्युमुखी झाले आहे किंवा काही जण तर आजपर्यंत दवाखान्यामध्ये दाखल आहे। कोणी कोमात आहे, कोणी जखमी आहे। तर अशा लोकांच्या भावना आता ह्या आमच्या आंदोलनामार्फत तरी महानगरपालिकेपर्यंत, प्रशासनापर्यंत ह्या पोहोचल्या पाहिजे। म्हणूनच खरं या आंदोलनाचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि पूर्ण नाशिकची ही परिस्थिती आहे। हे खड्डे जर इथल्या अधिकारी, प्रशासन, आयुक्त, महापौर हे कोण जबाबदार आहे याला? जर ही जबाबदारी नाशिककरांच्या, नागरिकांची जर ही जबाबदारी यांना घ्यायची नसेल तर यांनी खुर्च्या खाली कराव्यात। मागे खूप कुंभमेळा झाला तेव्हा कधी कळलं नाही, रस्ता खोदला, रस्त्याला खड्डे पडले। एवढा छान कुंभमेळा झालेले आणि आत्ताच्याच वेळेला का एवढा भ्रष्टाचार? आम्ही हेच प्रश्न विचारायला प्रशासनाला आलेलो आहे, म्हणून हा मोर्चा काढलेला आहे।